बेड आहे, स्टूल आहे किंवा आपले टेबल्स आहेत, ऑल दोज थिंग्स, क्रिकेट बॅट, इट इज वन ऑफ द वुडन कॉम्पोनंट, राईट. असे लाकडापासून जे काही वस्तू तयार होतात त्या सगळ्या कार्पेंट्रीच्या अंदर येतात. त्याचं जे प्रोसेसिंग आहे, फ्रॉम कटिंग अ वेल ग्रोन ट्री, एक लाकूड झाडापासून लाकूड कट करण्यापासून ते एक फिनिश्ड प्रॉडक्ट, डिझायर्ड प्रॉडक्ट बनवण्यापर्यंत जी काही प्रोसेस आहे पूर्ण, इट ऑल कम्स अंडर द कार्पेंट्री, राईट. इट स्टार्ट्स फ्रॉम अ मार्केबल फॉर्म ऑफ वूड अँड एंड्स विथ द फिनिश प्रॉडक्ट. मार्केबल फॉर्म ऑफ वूड म्हणजे जे लाकूड आपण झाडापासून घेतो, तर एंड फिनिश प्रॉडक्ट बनेपर्यंतची जी काही प्रोसेस आहे पूर्ण, ती सगळी म्हणजे कार्पेंट्री आहे. इट डील्स विथ द बिल्डिंग वर्क, फर्निचर, कॅबिनेट मेकिंग. ऑफकोर्स द नंबर ऑफ अप्लिकेशन्स, कुठे कुठे यूज होतं. बिल्डिंग वर्क मध्ये लाकडाचा यूज होतो, देन फर्निचर बनवण्यामध्ये सर्वात जास्त यूज होतो, कॅबिनेट मेकिंग मध्ये होतो, प्लायवूड वगैरे आपण बघतोच आहे डे टू डे लाईफ मध्ये. It deals with the specific word of carpenter, like making different type of joints from the finished product. So by using several processes, different tools, some techniques, carpenter makes this happen to get the finished product. Then couple of terminologies, नवीन टर्म्स आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केल्या होत्या. The one is a timber. What is timber? Timber is the name given to a wood obtained from a well grown tree. एक व्यवस्थित वाढलेलं वेल ग्रोन ट्री, व्यवस्थित वाढलेलं जे झाड असतं त्यापासून जे काही लाकूड मिळतं, दॅट इज कॉल्ड द टिम्बर. द ट्रीज आर कट, सॉन इन टू व्हेरियस साइजेस टू सूट बिल्डिंग पर्पजेस. म्हणजे जे वेल ग्रोन ट्री आहे त्याला जे कट केलं जातं त्यापासून जे लाकूड मिळतं, इट इज कॉल्ड द टिम्बर. त्याला डिफरंट शेप अँड साईज मध्ये परत कट केलं जातं फॉर द कन्व्हिनियन्स इन ट्रान्सपोर्टेशन अँड हँडलिंग. द वर्ड ग्रेन, ग्रेन ही एक सेकंड टर्म होती, आपण लास्ट टाइम बघितली. ग्रेन इज द पॅटर्न ऑर अपिअरन्स ऑन द वूड व्हेन इट इज कट. जे खाली तुम्ही फिगर्स बघू शकता, ह्या ज्या दोन तुम्हाला इकडे इमेजेस आहेत, दिस शोज, हे जे पॅटर्न आहे, हे जे डिझायनिंग दिसते लाकडाचं, दिस इज कॉल्ड द ग्रेन. हे जे असतं ना, हे आपण मराठी भाषेत काय म्हणतात त्याला, लाकडाला हे डोळे आहेत म्हणतात. असं जे कार्पेंटर वगैरे जे असतात, तुम्ही जर बघितलं असेल कधी डिस्कशन झालं किंवा, तर हे याला असे डोळे आहेत म्हणतात लाकडाला. तर हे पॅटर्न जे आहे, हे डिझाईन जे आहे, याला म्हणतात ग्रेन्स. दीज आर कॉल्ड द ग्रेन्स ऑफ द वूड. दिस हे नवीन टर्म आपण बघितली. द वर्ड ग्रेन रेफर्स टू अपिअरन्स ऑर पॅटर्न ऑफ द वूड ऑन द कट सर्फेसेस. जो कट केलेला सर्फेस आहे त्यावरती जे पॅटर्न असतं, अपिअरन्स असतं, दॅट इज कॉल्ड द ग्रेन. द ग्रेन ऑफ द वूड इज अ fibrous structure, definitely, and to make it strong the timber must be cut so that the grains are run parallel to the length. म्हणजे लाकूड कट करताना जर तुम्हाला लाकडाची स्ट्रेंथ टिकवून ठेवायची आहे, तर यू विल ऑलवेज कट पॅरलल टू द ग्रेन और पॅरलल टू दिस ग्रेन पॅटर्न, नेवर कट द परपेंडिक्युलर टू इट. कटिंग इट परपेंडिक्युलरली विल डिक्रीज द स्ट्रेंथ ऑफ द वूड. Okay, so always this is cut parallel to the grain. Wood is cut parallel to the grain. Then seasoning of wood, this was the third term we understood last time. Seasoning of wood is an art of extracting the moisture under the control condition at a uniform rate. म्हणजे जे लाकूड असतं झाडापासून, जे आपण लाकूड तोडून घेतो, एक वेल ग्रोन ट्री आहे त्यापासून आपण लाकूड आणलं, ते लाकूड व्यवस्थित पद्धतीनं त्याचं सिझनिंग केलं जातं. सिझनिंग म्हणजे त्यामध्ये जे ओलेपणा आहे, मॉइश्चर आहे त्या लाकडामध्ये, ते ओलं लाकूड असतं, त्याला प्रॉपरली वाळवण्याचं काम, मॉइश्चर त्यापासून एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम जे असते, प्रोसेस असते, त्या प्रोसेसला म्हणतात सिझनिंग ऑफ वूड. ओके, युनिफॉर्म रेट मध्ये आणि कंट्रोल कंडिशन मध्ये रिमूव्हल ऑफ द मॉइश्चर फ्रॉम द वूड इज द सिझनिंग ऑफ वूड. दिस इज द टर्म वी अंडरस्टूड लास्ट टाइम. सिझनिंग मेक्स द वूड रिझिलियंट अँड लायटर. ऑफकोर्स मॉइश्चर रिमूव्ह झाल्यानंतर ते लायटर बनणार आहे आणि स्ट्रॉंग पण बनणार आहे, रिझिलियंट पण बनणार आहे. If the moisture is not removed, the timber is likely to wrap, shrink, crack or decay. जर तुम्ही मॉइश्चर काढलं नाही प्रॉपरली, लाकूड ओलच राहिलं बराच काळ, तर त्यामध्ये डिकेइंगचे प्रॉब्लेम होतात, रॅपिंग होतात, ते असं थोडंसं काय बेंडिंग येऊन जाते, त्याच्यामध्ये क्रॅक्स येतात. इट गेट्स लेस युजफुल, की ते डिस्ट्रॉय होतं, जास्त कामाचं राहत नाही ते लाकूड. त्यामुळे त्याचं मॉइश्चर रिमूव्हल करणं, लाकडाला प्रॉपरली वाळवणं, दॅट इज रिमूव्हल ऑफ द मॉइश्चर, म्हणजेच सिझनिंग ऑफ वूड करणं, हे इम्पॉर्टंट टर्म आहे इन द कार्पेंट्री. या सगळ्या गोष्टी आपण लास्ट टाइम बघितल्या होत्या, हे 4-5 टर्म, सिलेबस अँड ऑल. इन द टुडे सेशन, आता तुमचं प्रिव्ह्यू लक्षात आला असेल, जे लोक मे बी अपसेंट होते लास्ट टाइम त्यांना. टुडे वी आर गोइंग टू सी द डिफरंट टाइप ऑफ टूल्स
used in the carpentry. कार्पेंट्री करताना किंवा वुडिंग करताना कोणते कोणते अलग अलग टाईपचे टूल्स आपण यूज करतो. बेसिकली होतं काय, आपण डे टू डे लाईफ मध्ये आपल्या बघितलेले आहेत हे सगळे टूल्स, पण एक्झॅक्टली कशाचं नाव काय आहे हे आपल्याला माहित नसतं. एखाद्या गोष्टीला आपण जनरल लँग्वेज मध्ये काहीतरी वेगळंच नाव असते आपलं, पण ऍक्च्युअली त्याचे जे टेक्निकल टर्म मध्ये त्याचं एक पर्टिक्युलर नाव आहे आणि आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. कारण पुढे चालून आपल्याला इंडस्ट्रीयल टच मध्ये किंवा या फील्डमध्ये जर कधी काम पडलं, कधी त्या गोष्टीला रेकग्नाइज करायची गोष्ट आली, तर तुम्हाला त्याचं नेमिंग ऍटलिस्ट माहित पाहिजे की या टूलला काय म्हणतात. आपण जनरल टर्म, एक जनरल व्यक्तीचं बोलणं आणि एका इंजिनियरचं बोलणं यात फरक असतो, राईट. दॅट डिफरन्स हॅज टू बी देअर. A general mechanic can speak in a different way. He need not speak in a technical way. मेकॅनिक आपल्याला त्याचं मेकॅनिकचं काम काय असतं, समजा आयटीआय लेवलवर काम काय आहे, तुम्हाला एखादं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे, यू नीड एक्सप्लेन दॅट ऑपरेशन टू एनीवन. दॅट इज यू शुड नो द प्रॅक्टिकल processing of that thing. That is the ITIA, that is expected from an ITIA person. Okay, what is expected from the diploma person? पॉलिटेक्निक जे डिप्लोमा वाले असतात त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन काय, ही शुड गेट द वर्क डन फ्रॉम दॅट आयटीआय पर्सन, फ्रॉम द वर्कर प्रॉपरली. अँड व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम एन इंजिनियर, ही शुड फॉलो और ही शुड कंट्रोल ऑल दीज थिंग्स. म्हणजे त्याला त्याचे टर्मिनॉलॉजीज पण माहित पाहिजे, त्याचं वर्किंग पण माहित पाहिजे, त्या व्यक्तींकडून काम कसं करून घेतलं पाहिजे, त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे, याचे आउटपुट काय असणार आहे, ची डिझायनिंग कशी केली पाहिजे. म्हणजे थरोली सगळ्या सिस्टीमचं, थरोली सगळ्या गोष्टींचं नॉलेज पाहिजे. वी नीड नॉट ऍक्च्युअली परफॉर्म इन एन इंडस्ट्री. आपण जाऊन काही लेथ मशीनवर काम नाही करणार किंवा कार्पेंट्रीचं एखादं काम नाही करणार, परंतु ते काम कसं होतं, त्या टर्म्स काय आहे, त्याचं आउटपुट इनपुट, त्याचा थेरॉटिकल बेस काय आहे, हे जे डिटेलिंग नॉलेज आहे किंवा त्याचं प्रेझेंटेबल जे नॉलेज आहे, जे दुसऱ्याला एक्सप्लेन करता आलं पाहिजे, ते सगळं नॉलेज आपल्याला पाहिजे. That is our job. That's engineer's work. So these terminologies, this name of these tools, instrument, we must know basically. Okay. So first, there are some several type of tools used in carpentry. Marking and measuring tools, which are of course used for marking purpose, measuring purposes. Length measure करायची आहे, डायमीटर मेजर करायचं आहे किंवा मार्किंग करायची आहे कुठे, सो दीज टूल्स आर यूज. देन होल्डिंग टूल्स, डेफिनेटली नेम इट सेल्फ इंडिकेट्स. होल्डिंग म्हणजे त्याला तुम्हाला एखादा टूल कट करायचा आहे, सपोज सॉच्या मदतीने, हॅक सॉच्या मदतीने एखादा वूड कट करायचा, तर तिथे कुठेतरी होल्ड करावं लागेल. सो फॉर दॅट पर्पज सम टूल्स आर यूज. देन स्ट्रायकिंग टूल्स, एखाद्या चिझल तुम्हाला मटेरियल रिमूव्ह करायचं आहे सपोज, किंवा एखादा नेल तुम्हाला ड्रिल इन करायचा आहे, तर यू नीड सम हॅमरिंग और स्ट्रायकिंग टूल. Then planing tools, to remove the material and make the surface plane, you need the planing tool. We are talking about wood only. Okay, cutting tool, to cut the wood into different shape and sizes. So you need this sort of tools. We'll see one by one. First, what we will do in this session, we'll thoroughly go through these tools. We'll understand its working, its appearance, and after finishing all these five types, we'll see a video of some 10 minutes. So that actual working or actual visibility, how these tools are visible actually, कसे दिसतात कार्पेंट्री सेक्शन मध्ये, ते वर्कशॉप मध्ये कसे काम करतात किंवा त्याचा अपीअरन्स काय आहे, ते आपल्याला त्या व्हिडिओवरून एक आयडिया येऊन जाईल. ओके, सो विल मूव्ह फॉरवर्ड. जस्ट अ मिनिट. इज अ मार्किंग अँड मेजरिंग, म्हणजे जे मार्किंग मेजरिंग पर्पज साठी यूज होणार कार्पेंट्रीमध्ये. आता इमेजेस मध्ये बघून तुम्ही या दोन्ही गोष्टी डे टू डे लाईफ मध्ये बघितलेल्या आहे. एक मेजरिंग टेप पण बघितलेला आहे, विच इज शोन हिअर. यू कॅन सी द पॉइंटर. दिस इज द मेजरिंग टेप अँड दिस इज द स्टील रूल. या ओके, या दोन्ही गोष्टी, स्टील रूल तुम्ही वापरलेली आहे, वुडन तर आजकाल कोणी वापरत नाही. We used to use wooden tools, wooden rules, but now steel rules are there. And स्टील म्हणा, आता स्टील पेक्षा जास्त सिरेमिक्सच्या वापरतात किंवा प्लास्टिकच्या ज्या असतात त्या प्लास्टिकच्या वापरतात जास्त. दिस इज यूज फॉर सम ऍक्च्युअल पर्पजेस. जी काय हे मेजरिंग टेप असतो, हा जो ऑटोमॅटिक इथे फोल्डेड असतो, हा दोन्ही तुम्ही बघितलेला आहे. दीज टू आर द मेजरिंग टूल्स ऍक्च्युअली इन द कार्पेंट्री. A steel rule is a very accurate marking and measuring tool. You all know that. The steel is a thin and a markings
ऑन द स्टील आर व्हेरी फाईन. म्हणजे स्टील जी रूल असते हे थिन असते, लाईट इन वेट असते. याच्या एका साईडला जे बघितलं तुम्ही ते MM मध्ये, सेंटीमीटर MM मध्ये मार्किंग केलेले असतात आणि दुसऱ्या साईडला इंच मध्ये असते. राईट. द मेजरमेंट्स आर इन मिलियन्स ऑन वन एज अँड इंचेस ऑन द अदर. तुम्हाला हे माहिती आहे. द स्टील कॅन ऑल्सो बी युज्ड ॲज अ स्ट्रेट एज to check if the material or edges of the material are straight. You can also check the straightness or flatness of the material by using this steel rule. एखाद्या समजा एक वुडन स्ट्रीप आहे, एक लाकडाची फळी आहे, त्या लाकडाच्या फळीवरती वेदर इट सरफेस इज टोटली फ्लॅट, प्लेन ऑर नॉट, यू कॅन चेक. तुम्ही ती स्टील रूल त्याच्यावरती होल्ड करू शकता, त्याची एक एज, तर तुम्हाला लक्षात येते. जर कुठे पासिंग दिसलं नाही, गॅप दिसत नाहीये, म्हणजे तुम्ही सांगू शकता की हा जो सरफेस आहे फ्लॅट आहे किंवा स्ट्रेट सरफेस आहे. सो फ्लॅटनेस और स्ट्रेटनेस कॅन ऑल्सो बी युज्ड विथ दिस स्टील रूल. The measurements on the steel rule go all the way to the end, unlike the plastic rules. तुम्ही बघितलं प्लास्टिक जे रूल असते त्याचे एंड पर्यंत पूर्ण मेजरमेंट नसतात, पण स्टील रूल मध्ये एंड पर्यंत असतात मेजरमेंट. दिस इज बिकॉज द स्टील रूल मे बी यूज टू मेजर इनसाइड पाईप्स. म्हणजे काही पाईपची, जर एखाद्या पाईपची लेंथ मोजायची आहे पण तो पाईप इनसाइड आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये ते डीप करून पण मोजू शकता स्टील रूल. This is because it may also be used to measure diameters and circumference of the pipes and tubes accurately. तुम्ही स्टील रूलचा एखादा पाईप आहे तर स्टील रूलचा यूज करून त्याचा डायमीटर किंवा सर्कम्फरन्स पण मेजर करू शकता त्याच्या आउट अँड आउट एंडला लावून. द एंड ऑफ द रूल विल बी मेजरमेंट टू द एज इज कॉल्ड द झिरो एंड. ओके, जस्ट अ मिनिट, somebody has joined in right now. That was about the steel rule, which is the measuring device. Now it comes the marking device. आता हे इमेज मध्ये तुम्ही जे बघितलंय, हे बघताय, इट इज ऑफ वुडन, मे बी समटाइम्स इट इज मेड ऑफ मेटल, दॅट इज अल्युमिनियम. मोस्टली लाकडाचंच असतं हे जे मेजरिंग, ऑर इट इज कॉल्ड द मार्किंग गेज. याला म्हणतात कार्पेंट्री लँग्वेज मध्ये मार्किंग गेज. एक स्टेम असते याला बघा, लाकडी एक स्टेम असते. इकडे एक स्पर लॉकिंग नट असतो किंवा स्क्रू असतो स्परच्या लॉकिंग साठी, आणि इथे दोन एंडला त्याच्या इथे तुम्ही बघू शकता देर आर सम पॉइंटर्स कमिंग आउट फ्रॉम दिस एंड. देर आर 2 पॉइंटर्स, पिन्स फॉर मॉर्टाइज मार्किंग. मॉर्टाइज म्हणजे दोन पॅरलल लाईन्स मार्क करायच्या, फ्लॅट लाईन मार्क करायच्या. समजा एखादा तुम्हाला रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर ग्रूव्ह बनवायचा आहे एखाद्या लाकडाच्या फळीवरती, तर तुम्हाला दोन्ही पॅरलल लाईन्स लागतील मार्क करायसाठी. तर त्यासाठी हे टिप आहे, इकडे 2 टिप दिलेले आहे. Pins for marking, and at the bottom there is a one single pin or spur for marking a straight line on a wooden part. This marking gauge is used for marking on the wood only. मेटल वरती याचा यूज होत नाही मोस्टली. 99% हे मार्किंग गेज जे आहे ते लाकडावरती मार्किंग करण्यासाठी यूज केलं जातं. दिस इज मेड अप ऑफ वन स्टेम. You can see the vertical wooden part, and onto which the fence locking screw is there. This is the fence. म्हणजे हा मधला जो rectangular block आहे, wooden block, it is called the fence or the stock. मोस्टली याला फेन्स म्हणतात किंवा स्टॉक पण म्हणतात. याला एक ऍडजस्टमेंट साठी, लॉकिंग साठी फेन्स लॉकिंग स्क्रू वरती प्रोव्हाइड केलाय. म्हणजे समजा इथून तुम्हाला मार्क करायचं, इथून तुम्हाला 20 सेंटीमीटर वरती किंवा 20 MM वरती लाईन मार्क करायची आहे याच्यापासून, या एज पासून. तर इथून बरोबर तुम्ही याला सेट कराल या स्पर पासून 20 MM वरती, आणि हा लॉक करून टाकाल. म्हणजे ही जी गॅप आहे फ्रॉम धिस टिप टू दिस सरफेस, ही 20 MM फिक्स होऊन जाणार. म्हणजे मग तू एका एजला हे लावून दुसऱ्या एजला याच्यावरती मार्क करू शकता. आता याचं वर्किंग कसं आहे, मार्किंग कसं होतं ते आपण व्हिडिओमध्ये बघू, ते तुम्हाला समजून जाईल. बेसिकली तुम्ही या इन्स्ट्रुमेंटला किंवा या टूलला काय नाव आहे, त्याचे हे जे स्पर्स आहेत कशासाठी आहे, ते 2 असतात. ते 2 फ्लॅट लाईन किंवा ग्रू मार्किंग साठी केले जातात, आणि ही असते स्ट्रेट लाईन मार्क करण्यासाठी. त्याला 2 ऍडजस्टेबल स्क्रूज आहे, अँड दिस इज मुव्हेबल. हा जो रेक्टँग्युलर ब्लॉक आहे, इट इज मुव्हेबल ऑन दिस स्टेम. दिस इज कॉल्ड द मार्किंग गेज. तुम्ही बघितलेलं असेल हे कार्पेंटर जवळ, बट तुम्हाला नाव माहित नसतं. दिस इज द मार्किंग गेज. द मार्किंग गेज इज युज्ड ऑन द वूड. इट इज युज्ड टू मार्क स्ट्रेट लाईन्स पॅरलल टू द स्ट्रेट एज. म्हणजे एका लाकडाच्या एज पासून एक स्ट्रेट लाईन घ्यायची आहे तुम्हाला, तर तुम्ही स्ट्रेट लाईन घेऊ शकता. द मार्किंग टूल हॅज अन ऍडजस्टेबल स्टॉक. This fence or stock, this is called the fence or stock, which is adjustable.
द स्टॉक स्लाइड्स अप अँड डाऊन द स्टेम, म्हणजे हा जो स्टॉक असतो या स्टेम वरती, हे व्हर्टिकल स्टेम वरती अप अँड डाऊन स्लाइड होऊ शकतो. अँड इज सेट युझिंग अ स्टील रूल. आता आपण त्याच्या स्टील रूल वरून मेजरमेंट याच्यावरती घेऊ शकतो. गॅप जी ठेवायची आपण ऍडजस्ट करू शकतो पुढे मागे. व्हेन इन यूज द स्टॉक मस्ट बी प्रेस्ड tightly against the faced edge of the material. It is pulled away from the body with the spur back inclined at an angle. The point should leave a narrow groove along the surface. म्हणजे त्याचं वर्किंग कसं करायचं असतं, जेव्हा तुम्ही मेजरमेंट फिक्स करता, या फेन्सला फिक्स करता, ही गॅप फिक्स करता, आणि आता तुम्हाला या स्परनी किंवा या पिननी एक स्ट्रेट लाईन मार्क करायची आहे लाकडावर, तर तुम्ही जेव्हा हे दोन्ही लाकडाच्या सरफेसवर ठेवता तर त्याला प्रेशराइज करून, प्रेस करून तुम्ही ड्रॅग करता त्या सरफेसवर. ड्रॅग केल्यामुळे एक स्ट्रेट लाईन या स्परद्वारे लाकडाच्या सरफेसवरती येऊन जाते तुम्हाला, ज्या डिस्टन्सवर पाहिजे, जिथे पाहिजे. दॅट इज द वर्किंग ऑफ दिस मार्किंग गेज. तर आपण दोन बघितले, एक मेजरिंग टूल बघितला, स्टील रूल अँड टेप. दुसरा आपण बघितला मार्किंग गेज, विच इज द मेजरिंग टूल ऑल्सो. देन दिस इन्स्ट्रुमेंट और दिस टूल ऑल्सो यू हॅव सीन विथ द कार्पेंटर. दिस इज कॉल्ड द ट्राय स्क्वेअर. स्क्वेअर कारण की हा एक 90 डिग्री अँगल मध्ये आहे. ट्राय स्क्वेअर याचं नाव आहे, हे लक्षात ठेवायचं. तर हा टूल कधी दिसला तर वर्कशॉपमध्ये कधी किंवा फ्युचरमध्ये कधी, तर आपल्याला नाव माहित असलं पाहिजे. दिस इज कॉल्ड द ट्राय स्क्वेअर. दिस इज यूज टू मार्क द लाईन्स ऍट द 90 डिग्री. डेफिनेटली तुम्हाला एक 90 डिग्रीच्या लाईन्स जर मार्क करायच्या आहेत तर तुम्ही याचा यूज करू शकता. देन इट इज यूज टू मार्क आउटलाईन स्क्वेअर टू फेस अँड साइड फेसेस. म्हणजे जिथे 90 डिग्रीच्या अँगल्स मेजर करायचे आहे, मार्क करायचे आहे, यू कॅन यूज दिस. इफ यू वॉन्ट टू चेक द स्क्वेअरिटी ऑफ एनी ब्लॉक, म्हणजे एखादा ब्लॉक तुम्ही कट केलाय, तो रेक्टेंग्युलर कट केलाय, त्याला शेप केलं, पण तो परफेक्टली स्क्वेअर आहे की नाही, परफेक्टली त्याचा 90 डिग्री अँगल्स आहे की नाही कॉर्नरला, ते तुम्ही हे ट्राय स्क्वेअरनी मेजर करू शकता, चेक करू शकता. देन यू कॅन ऑल्सो चेक द फ्लॅटनेस ऑफ द सरफेस. एखादा सरफेस फ्लॅट आहे की नाही, प्रॉपरली प्लेन आहे की नाही, तुम्ही या स्टील रूलच्या या एजला तो सरफेस लावून चेक करू शकता. जर याच्यामध्ये गॅप असली तर तुम्हाला, इफ यू हेल्ड इट अगेन्स्ट द लाईट, तर तुम्हाला लक्षात येते, याच्यातून जर लाईट पास झाली गॅप मधून तर समजून जाते सरफेस फ्लॅट नाहीये. पण कुठेच लाईट जर पास झाली नाही तर समजून जायचं याला पॅरलल जो सरफेस आहे तो फ्लॅट सरफेस आहे. सो ट्राय स्क्वेअर्स आर यूज टू चेक the flatness of the surface, squareness of the surface, and mark at 90 degree angles. So this is the several use. याचं जे बेसिक जे हँडल असतं, दिस इज ऑफ कास्ट आयरन और वूड टाइम्स, पण मोस्टली कास्ट आयरनचं असतं, आणि इथे एक रुरल लावलेली आहे, स्टील रूल लावलेलं असतं, त्याच्यावरती मार्किंग असतं. म्हणजे तुम्ही डायमेन्शन पर मार्क करू शकता आणि फ्लॅटनेस पण मोजू शकता, अँगल पण 90 डिग्रीचा मार्क करू शकता, मोजू शकता. दॅट इज द पर्पज ऑफ दिस ट्राय स्क्वेअर. Then bevel protractor. This is also somewhat similar to the tri square, but here this is movable. This part is movable with this screw. या स्क्रूनी हा पार्ट मूव्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला फ्लॅटनेस 90 डिग्री अँगल पर मेजर करता येते आणि बाकी डिफरंट अँगल पण यांनी मार्क करता येते. यू कॅन सी हिअर, दिस इज डिजिटल वन. इफ यू वॉन्ट टू सेट ऍट सम अँगल, यू कॅन सेट इट ऍट, समजा 30 डिग्रीवर तुम्ही याला, सध्या तो मोर दॅन 90 डिग्री आहे, समजा इथे दिलेलं आहे 110 डिग्री आहे, 110.2 या डिग्रीवरती त्याला सेट केलेला आहे. तर हा स्क्रू फिक्स करू शकता, तुम्हाला अँगल इथं मिळून जाते. तर ज्या अँगलला तुम्ही याला फिक्स केला तसं तुम्ही मार्किंग करू शकता लाकडावरती. यू कॅन इझिली मार्क. म्हणजे डिफरंट अँगल्स जर तुम्हाला मार्क करायचे आहे ऍट द वुडन पार्ट, यू कॅन यूज दिस बिवेल प्रोट्रॅक्टर. इट इज कॉल्ड द बिवेल प्रोट्रॅक्टर. जसं आपलं इन्स्ट्रुमेंट ड्रॉइंग मध्ये यूज होतात, प्रोट्रॅक्टर, कंपास, तसंच हे आहे अँगल मेजरमेंट साठी. प्रोट्रॅक्टर इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ अँगल. इट इज बिवेल बिकॉज इट इज बिवेल्ड ऍट वन एज. इट कॅन मूव्ह ऑन दिस स्क्रू. इट कॅन मूव्ह अलॉंग दिस स्क्रू, म्हणून याला बिवेल प्रोट्रॅक्टर म्हणतात. इट इज यूज फॉर मार्किंग सेव्हरल अँगल्स, डिफरंट अँगल्स ऍट द वुडन पार्ट. ओके. देन these are called the मार्किंग. अगेन मार्किंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळे. तर याला मार्किंग नाईफ किंवा प्रोट्रॅक्टर म्हणतात, स्क्रायबर म्हणतात. याचं नाव काय आहे? स्क्रायबर. इट स्क्राइब्स द लाईन. म्हणजे एका पेन सारखं टीप असतं याचं, पण शार्प टीप असतं. याचा यूज करून समजा तुम्ही स्टील रूल ठेवली, एक 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स मेजर करायचं आणि तिथे तुम्हाला लाईन ओढायची, बट यू डू नॉट यूज पेन और पेन्सिल
पेन नाहीच करत. समटाइम्स पेन्सिल कॅन बी यूज, पण असा सरफेस आहे जिथं पेन्सिलचं मार्क थोड्या वेळाने पुसल्या जाऊ शकते, कुठे रबिंग झालं तर ते निघून जाऊ शकते. मग मार्किंग कसं करावं लागेल जे परमनंटली राहील. तर पेन आणि पेन्सिल यूज करू शकत नाही तुम्ही परमनंट ठेवायसाठी. सो यू विल यूज दिस स्क्रायबर्स ऑर मार्कर्स. हे जे स्क्रायबर आहे ते तुम्ही यूज करता, त्याच्यावरून तुम्ही ड्रॅग करू शकता लाईन, ती परमनंटली अशी एक लाईन बनून जाते, ग्रू बनून जातो तिथे स्ट्रेट लाईनचा विथ दिस यूज ऑफ दिस स्क्रायबर्स. यांनी सर्क्युलर स्क्रायबर पण आहे, हे यांनी सर्क्युलर पार्ट पण मार्क करू शकता लाकडावरती, स्ट्रेट लाईन्स पण मार्क करू शकता. स्क्रायबर्स ऑर नाईफ्स, इट इज कॉल्ड स्क्रायबर्स ऑर नाईफ्स. याचे डिफरंट शेप्स असतात, कुठल्याही शेप मध्ये येऊ शकतो. मेटल टिपचे असतात हे सगळे. ओके, याचे टिप्स जे आहे ते मेटलचे बनलेले असतात आणि पिन पॉइंट याचा हेड असतो, एकदम टिप शार्प असतो याचा, सो दॅट इट कॅन बी युज्ड फॉर अ मार्किंग. Fibers are used in metal working to mark lines on work pieces prior to manufacturing. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगच्या आधी जर तुम्हाला काही मार्किंग करायचे आहे, लाईन्स बनवायच्या आहे वुडन पार्ट वरती, यू कॅन यूज दिस स्क्रायबर्स. दे आर यूज इन्स्टेड ऑफ पेन्सिल ॲज द मार्क्स फ्रॉम पेन्सिल्स कॅन रब ऑफ इझिली. म्हणजे पेन्सिलनी वगैरे जर मार्किंग केलं आणि काही दिवसासाठी ते ठेवायचं असलं आपल्याला, कुठे रब ऑफ होऊन ते मार्किंग मिटून जाऊ शकते, मग परत तेच काम करावं लागेल. परंतु या स्क्रायबरनी जर तुम्ही मार्किंग करून ठेवलं तर ते मोडलं जाऊ शकत नाही. ओके, बिकॉज ते ग्रुविंग जातं वुडन पार्ट मध्ये. They consist of a rod of steel that has been sharpened to the point at the end or maybe both the end. Scribers are used to draw shallow scratches on the surfaces of the workpiece. म्हणजे स्क्रॅचिंग करण्यासाठी हे स्क्रायबर यूज होतात. स्क्रॅचर, स्क्रायबर, मार्किंग नाईफ, these are the different name of this tool. Okay, for marking purposes. Okay. Then आवाज येतोय ना? Then आतापर्यंत आपण काय बघितले, मार्किंग आणि मेजरिंग टूल्स बघितले. स्टील रूल मार्किंग टूल आहे, मार्किंग गेज मार्किंग टूल आहे मेजरमेंटसाठी, ट्राय स्क्वेअर हा पण मेजरिंग मार्किंग टूल, बिवेल प्रोट्रॅक्टर. तुम्ही नावं नोट करू शकता, जर तुम्ही पेन्सिल आणि पेज घेऊन बसते, पेन आणि तर नावं नोट करून घेऊ शकता. म्हणजे लॅटर ऑन तुम्ही जाऊन त्याचा युट्यूब वरती व्हिडिओज वगैरे बघू शकता, तर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर. स्क्रायबर हा पण मार्किंग टूल आहे. देन वी मूव फॉरवर्ड टू द होल्डिंग टूल्स. होल्डिंग नेम इट सेल्फ इंडिकेट्स इट इज फॉर होल्डिंग पर्पज. म्हणजे जो लाकडाचा पार्ट आहे ज्याच्यावरती आपल्याला वर्किंग करायचं आहे, वर्क करायचं आहे, प्रोसेस करायची आहे कुठली तरी, त्याला होल्ड करण्यासाठी आपल्याला काही ना काही अवजार लागेल, इन्स्ट्रुमेंट लागेल, टूल लागेल. दीज आर द होल्डिंग टूल्स. बेसिकली टू टाइप्स ऑफ होल्डिंग टूल्स आर देअर. दिस इज कॉल्ड सी क्लॅम्प और जी क्लॅम्प. याला नावं सी, ऍक्च्युली ही सी क्लॅम्प नाही, याला जी क्लॅम्प म्हणतात. सी क्लॅम्प थोडीशी फ्लॅट असते, एवढा कर्व सरफेस नसतो. ही जी स्ट्रेम आहे ही जवळच राहते आणि थोडी लेंदी असते, याची लेंथ खूप जास्त असते सी क्लॅम्पची. दिस इज ऑल्सो कॉल्ड, बिकॉज द शेप इज इन द फॉर्म ऑफ सी, इट इज कॉल्ड द सी क्लॅम्प. हा जो स्क्रू आहे हा मूव्ह होऊ शकतो, इथून तुम्ही हँडल करू शकता, याला कमी जास्त करू शकता आणि या सरफेसच्या मध्ये आणि या सरफेसच्या मध्ये तुम्ही वर्क पीसला होल्ड करू शकता, लाकडाच्या वर्क पीसला, फॉर द डिफरंट ऑपरेशन्स. तो दिस इज होल्डिंग टूल सी क्लॅम्प. दिस इज फॉर बेंच वॉइस. आता जिथे समजा तो फिक्स करायचा एका ठिकाणी, स्ट्रॉंगली होल्ड करायचा आहे लाकडाचा पार्ट आणि नंतर त्याला कटिंग करायचं आहे सपोज, किंवा प्लेनिंग करायचं आहे, त्याच्यावरचं मटेरियल रिमूव्ह करायचं आहे, तर तुम्हाला एकदम स्ट्रॉंग आणि स्टर्डी होल्डिंग टूल लागेल. सो दिस इज द बेंच व्हॉइस और कार्पेंटर व्हॉइस. बेंच व्हॉइस और कार्पेंटर व्हॉइस म्हणतात त्याला. हा एका टेबलला फिक्स केलेला असतो, त्याच्यावरती एक बेस असतो, सेटअप टेबलला फिक्स केलेला असतो आणि याला दोन जॉज असतात. जॉज म्हणजे जबडे, दोन असे जबडे असतात, दोन जॉज असतात. एक असतो फिक्स जॉ, हा इकडला आहे तो फिक्स असतो या सरफेसला, आणि हा जो दुसरा जॉ आहे राईट साईडचा हा मुव्हेबल असतो थ्रू दिस रॉड. या रॉड वरती हा मूव्ह होतो. इथे हे हँडल दिलेलं आहे, या लीड स्क्रूनी तुम्ही याला मूव्ह करू शकता. इकडे आणखी त्याला डिसेंबल करू शकता किंवा टाइटनिंग करू शकता. इकडे जर त्याला मूव्ह केला या जॉला, इकडे इकडे मूव्ह करत गेले तुम्ही हा स्क्रू फिरवून, तर तो हळूहळू इथे वाढत जाईल. मग त्यामध्ये तुम्ही दोन्ही जॉच्या मध्ये वर्क होल्ड करायचं आणि इथून परत टाईट करायचं त्याला. मग त्यावरती जे वर्क पीस आहे ते फिक्स केलं जाईल, होल्ड केलं जाईल टाईटली. सो दिस इज द बेंच व्हॉइस और कार्पेंटर व्हॉइस. इट इज यूज फॉर द होल्डिंग ऑफ द पार्ट फॉर द फर्दर ऑपरेशन्स. तर हे बेसिकली दोन टाईप आहेत, सी क्लॅम्प आणि कार्पेंटर व्हॉइस और बेंच व्हॉइस. Then moving forward, there is a striking tool.
स्ट्रायकिंग नेम इटसेल्फ इंडिकेट स्ट्राईक करायसाठी लागणार आहे. तर हॅमर पेक्षा कोणतं दुसरं अवजार असणार आहे जे स्ट्रायकिंग साठी युज होतं. इट इज व्हेरी जनरलाइज टूल फॉर द स्ट्रायकिंग ऑर हॅमरिंग. पण कार्पेंट्रीमध्ये जे हॅमर युज होतं, ऑफकोर्स बाकीचे हॅमर्स पण युज होतात, जसं हे बॉल पिन हॅमर आहे, हे दुसरं पिन हॅमर आहे, हे हॅमर आहे, कॅट हॅमर आहे, हे डिफरंट टाइप्स ऑफ हॅमर्स आहे. आपण नंतर बघणारच आहोत आपल्या शीट शॉपमध्ये जेव्हा आपण पुढचे हे घेऊ तर. पण जे हॅमर कार्पेंट्रीमध्ये युज होते ते हे आहे, हे प्लग हॅमर म्हणतात त्याला. हे जे हॅमर आहे याच्यामध्ये एका साईडला हॅमरिंग साठी दिलेला असतो सरफेस, आणि दुसऱ्या साईडला फॉर द रिमूव्हल ऑफ द नेल, म्हणजे जे खिळे वगैरे मार्क केलेले असतात, आणि ते समजा लाकडाच्या पार्ट मधून खिळे काढायचे आपल्याला, जे पहिले आपण हॅमर करून ठेवलेले आहे, लावलेले आहेत, परंतु समजा डिसेंबलिंग करायचे किंवा चुकीच्या ठिकाणी लावण्यात आला किंवा एखादा खिळा बेला तर त्याला काढायसाठी हाताने तर काढू नाही शकत आपण. ओके, तर त्याला काढायचा हा क्लॉज युज होतात. क्लॉ म्हणजे एक असतं ना, इगल क्लॉ, क्लॉ म्हणजे पंजा, तर हे असे क्लॉज होतात. सो इट इज कॉल्ड द क्लॉ हॅमर. याला या शेपवरून, क्लॉच्या शेपवरून अशा पंजासारखा शेप असतो तो क्लॉचा, म्हणून याला क्लॉ हॅमर म्हणतात. विच इज यूज मोस्टली इन द कार्पेंट्री. हा मोस्टली कार्पेंट्रीमध्येच यूज होतो क्लॉ हॅमर, बाकी ठिकाणी याचा काही यूज होत नाही. कारण क्लॉ इथे फक्त असतो रिमूव्हल ऑफ द नेल. रिमुव्हिंग ऑफ द नेल हे काम फक्त कार्पेंट्रीमध्ये जास्त तर असतं, दुसऱ्या ठिकाणी नसतं. म्हणून क्लॉ हॅमर युज्ड इन कार्पेंट्री सेक्शन ओन फॉर कार्पेंटर्स ओनली. So this type of hammer is used for striking tool, because at the one side you can do the striking of the nail, and from other using this claw you can remove that nail whenever necessary. Okay, so claw type of hammer is used in carpentry. हे लक्षात ठेवायचं. हा व्हायवाचा एक क्वेश्चन आहे आणि टेस्ट कधी विचारलं तर लक्षात ठेवायचं. कोणता हॅमर युज होतं कार्पेंट्रीमध्ये? क्लॉ टाइप ऑफ हॅमर इज युज्ड इन द कार्पेंट्री. क्लॉ कशासाठी युज होतं? फॉर द रिमूव्हल ऑफ द नेल्स claws are used. Okay, then planing tools. प्लेनिंग म्हणजे एखादा वुडन सरफेस प्लेन करण्यासाठी, त्यावरचं मटेरियल रिमूव्ह करून त्याचा सरफेसला प्लेन करायचं. सपोज तो रॅन्डम सरफेस आहे, फ्लॅट सरफेस नाही आहे, तुम्हाला प्लेन पाहिजे तो सरफेस, तर यू कॅन यूज दिस प्लेनिंग टूल्स. आता हे दोन्ही टूल्स पण तुम्ही बघितलेले आहे. जे राईट साईडला टूल दाखवलाय हा ऍक्च्युअली कन्व्हेन्शनल आहे, म्हणजे आधी यूज व्हायचा, लाकडाचा बेस असायचा, त्याला लाकडाचा जास्त पार्ट असायचा, हँडल वगैरे. पण नाऊ डेज मेटल टूल्स आर यूज बेसिकली. मेटल बॉडी असते पूर्ण, त्यामध्ये लाकडाचा वापर फार कमी असतो. बाकी मेटलचं ब्लेड वगैरे सगळं ते तर पहिले मेटलचंच ब्लेड होतं, पण बाकी बेस वगैरे लाकडाचा वापरायचे. पण आता सगळं मेटलचंच वापरतात मोस्टली, कारण हे जास्त स्टर्डी आहे आणि टिकतं जास्त लाकडाच्या तुलनेत, त्यामुळं. So these are the planing tools. This is called the jack plane. Jack planes for more material removal. म्हणजे एखाद्या ठिकाणचं मटेरियल खूप जास्त प्रमाणात रिमूव्ह करायचं, त्याची समजा थिकनेस कमी करायची एखाद्या पार्टची, तर तुम्ही पटापट जॅक प्लेननं यूज करून ते रिमूव्ह करू शकता. आणि दिस इज द स्मूथिंग प्लेन मध्ये मटेरियल खूप लेस प्रमाणात रिमूव्ह होतं आणि एक स्मूथनेस साठी यूज होतं. म्हणजे पहिले पटापट मटेरियल जास्तीत जास्त रिमूव्ह करून घेतलं आणि नंतर त्याला स्मूथिंग प्लेन यूज करून प्रॉपरली स्मूथ केलं, फ्लॅट केलं. So these planing tools are used for smoothing or making the flatness or achieve the plane surface on the wooden parts. These planes are used. These are called the jack planes or smoothing planes. Okay, याला प्लेन म्हणतात, जॅक प्लेन or smoothing plane. याला मराठीत कार्पेंट्रीच्या जनरल लँग्वेज मध्ये काय म्हणतात एक्झॅक्टली मला माहित नाही, पण आपल्या कार्पेंट्री सेक्शन मध्ये याला प्लेन म्हणायचं. दिस इज प्लेन फॉर मेकिंग द प्लेन सरफेस, वुडन प्लेन सरफेस. देन दीज आर द फाईल्स. आता ह्या फाईल्स पण तुम्ही बघितल्या असेल, यावरती असं डायमंड शेपचं एक रफ हे केलेलं असतं. दिस इज द फ्लॅट फाईल, दिस इज द ट्रँग्युलर फाईल, दिस इज द अगेन ऑब्लिक फाईल. अशा वेगवेगळ्या शेपच्या फाईल. ही राऊंड फाईल आहे, म्हणजे याचे क्रॉस सेक्शन जसे आहे, ही रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन असते, हिचा सर्क्युलर क्रॉस सेक्शन आहे, हिचा ट्रँग्युलर क्रॉस सेक्शन. तर जसा क्रॉस सेक्शन असतो फाईलचा त्यावरून त्याचं नाव असतं. पण ही जी इन्स्ट्रुमेंट आहे, हे जे टूल आहे, दिस इज called the files. File is the name, FILE, file.
फायलिंग ऑपरेशन असतं. म्हणजे इथे तुम्ही हँडल एका हाताने पकडताय हे हँडल, दुसरा हात इथे टीप वरती ठेवता आणि एका सरफेस वरती त्याला रब करता. रबिंग कशासाठी? कारण की या डायमंड सरफेस, हे जे सरफेस आहे याचं, हे रफ सरफेस आहे, हा त्याच्यावरती जेव्हा मेटल वुडन पार्ट वरती रब होतो तेव्हा तो सरफेस रफनेस होतो, तिथं मटेरियल रिमूव्ह केलं जातं आणि रफटफ केलं जातं. आता समजा एखादं मटेरियल आहे, लाकडाचं सरफेस आहे, तिथे तुम्ही प्लेन घेतला, आपला हा जो प्लेन आहे तिथलं मटेरियल रिमूव्ह करायला गेले, पण याला प्रॉपर ग्रिपच भेटून नाही राहिलं, तुमचा प्लेन स्लिप होऊन राहिला त्या सरफेसवरून, मटेरियल रिमूव्ह होत नाही. कारण याच्या ब्लेडच्या टिपला ग्रिप भेटली पाहिजे ना, तरच मटेरियल रिमूव्ह होईल. ग्रिप नाही भेटत, हा आपला प्लेन त्याच्यावरती स्लाइडच होऊन राहिला, सरकून राहिला समोर. तर त्या सरफेसला थोडासा रफनेस क्रिएट करण्यासाठी तुम्ही या फाईल्सचा यूज करून थोडा रफनेस क्रिएट करू शकता, त्याच्यावरती रब करून, आणि नंतर प्लेनिंग टूलनं त्याला प्लेन करू शकता. सो दिस इज फॉर द रफनेस, मेकिंग द सरफेस रफ, making it plain later on, or to remove the material from that surface. एखादा सर्क्युलर हे आहे समजा पार्ट आहे, तिथलं मटेरियल रिमूव्ह करायचं, तर तुम्ही हे सर्क्युलर फाईल किंवा हे ट्रँग्युलर फाईल यूज करू शकता. सो दिस इज कॉल्ड द फाईल. देन मुव्हिंग फॉरवर्ड इज द कटिंग टूल. कटिंग पर्पज साठी यूज होतात हे सगळे तुम्ही बघितलेले. दीज आर कॉल्ड द सॉ, SAW. डिफरंट टाइप्स असतात त्याचे, जशी ही हँड और पॅनल सॉ आहे, ही टेनॉन सॉ आहे, ही कंपास सॉ आहे. जसे त्याच्या ब्लेडचं शेप असतं त्यावरून त्याचे नावं असतात. ही जी सॉ आहे पहिली, दिस इज व्हेरी जनरलाइज्ड यूज. एखाद्या मटेरियल कट करण्यासाठी ही हँड और पॅनल सॉ यूज होते. ऍट द बेस, आता हा जो बेस आहे याचा, इथे जो येलो कलरचा दिलेला आहे, हा प्लास्टिकचा आहे. हा वुडन बेस पण असू शकतो. होल्डिंग जो पार्ट आहे इथे होल्ड केलं जातं, आणि याचे जे दाते असतात किंवा हे जे तीत असतात, आरे असतात, हे बॅकवर्ड साईडनं मूव्ह केलेले असतात, हे बॅकवर्ड साईडनं. म्हणजे जेव्हा तुम्ही आरी हे पुढे ढकलता तेव्हा मटेरियल रिमूव्ह होत. यू पुल इट टुवर्ड्स यू, वेन यू पुल द ब्लेड, देन मटेरियल इज रिमूव्ड. कारण की याचे जे तीत असतात किंवा आरे असतात, दाते असतात, हे सगळे बॅकवर्ड साईडनं बेंड केलेले असतात. सो वेन यू पुश इट ऑन द सरफेस, इट वोंट रिमूव्ह द मटेरियल, बट वेन यू पुल इट, इट विल रिमूव्ह द मटेरियल. आता याला पुश करून मटेरियल रिमूव्ह नाही, पुढच्या साईडनं याचे तीत का बरं बेंड नाहीये? कारण की हा जो सरफेस असतो हा एक थिन ब्लेड असतं, तर हा ब्रेक होऊ शकतं किंवा बेंड होऊ शकतं इझिली, म्हणून याला बॅकवर्ड डिरेक्शननी केलं असतं. जेव्हा आपण पुल करतो आरीला तेव्हा ते बेंड होण्याचे चान्सेस कमी असतात, मटेरियल आरामात रिमूव्ह होतं. So this is used for cutting purpose, simple cutting. This is tenon saw. टेनॉन सॉचा जो सरफेस असतो तो असा असतो, हँडल थोडंसं वरच्या साईडला लावलेलं असतं आणि थोडा रेक्टँग्युलर ब्लेड असतं याचं. दिस इज कॉल्ड अ टेनॉन सॉ. अँड दिस इज द कंपास सॉ. कंपास सॉ कसं असतं, एकदम फ्लॅट असं, एकदम टोकदार असतं ते एखाद्या चाकूसारखं, पण टीप एकदम पॉइंटेड असतो. दिस इज कॉल्ड द कंपास सॉ. शेप लक्षात घ्या, नावं लक्षात ठेवा, वर्किंग सांगतो मी. पॅनल और हँड सॉ. टेनॉन सॉ जिथे सरफेस फ्लॅट असतो, ब्लेड फ्लॅट असतं, रेक्टँग्युलर असतं, आणि कंपास सॉ जिथे जो ब्लेड असतं ते एकदम पॉइंटेड असतं, असं त्याचं टिप. ओके, त्याचं पहिले आपण वर्किंग बघून घेऊ की बेसिकली काय डिफरन्शिएटिंग पॉइंट्स आहेत त्याचे. जस्ट अ मिनिट. या सो दीज आर द सॉज. प्लेन और हँड सॉ हे कशासाठी यूज होतं? सिम्पल कटिंग पर्पज साठी. म्हणजे एखादा लाकडाचा पार्ट आहे, तुम्ही बेंच वॉइस मध्ये फिक्स केला आणि ही सॉ घेऊन तुम्ही त्याला कट करू शकता, त्याचे तुकडे तयार करू शकता. मग टेनॉन सॉ कधी यूज करायचा? टेनॉन सॉ विल बी युज्ड व्हेन यू वॉन्ट टू डू द फ्लॅट और स्ट्रेट कटिंग. एखाद्या मेटल पार्टला एक्झॅक्टली स्ट्रेट कट करायचा आहे तेव्हा हा टेनॉन सॉ यूज होतो. म्हणजे एखादा लाकडाचा पार्ट आहे त्याला एक्झॅक्टली स्ट्रेट कट करायचा आहे एखाद्या मशीन सारखं, तर तुम्ही हा टेनॉन सॉ यूज करू शकता. ऑफकोर्स प्लेन सॉ यूज करून, पॅनल सॉ, हँड सॉ करूनही तुम्ही स्ट्रेट कटिंग करू शकता, पण जसा कट सरफेस टेनॉन सॉनी कट होणार स्ट्रेट, तसा हँड सॉनी होत नाही. याचं प्रिसिजन जास्त आहे हँड सॉच्या तुलनेत, म्हणून टेनॉन सॉ यूज होतो व्हेन यू वॉन्ट टू कट अ वुडन पार्ट इनटू अ स्ट्रेट लाईन और स्ट्रेट सरफेस, यू विल यूज द टेनॉन सॉ. Now when the compass saw is used, then the compass saw is used when you want to cut any groove. आता समजा एखादा ग्रूव आहे, एखादा होल आहे, त्याच्या आतमध्ये तुम्हाला कटिंग करायचं आहे, तर टेनॉन सॉ किंवा हँड सॉ
तर तिथे जाणार नाही त्या ग्रू मध्ये, होल मध्ये. म्हणून याचा जो टिप आहे असा पॉइंटेड केलेला असतो की एखाद्या ग्रू मध्ये कटिंग करायची आहे तर तुम्ही कंपास सॉ यूज करू शकता. एखाद्या होल मध्ये कटिंग करायची आहे, यू कॅन यूज दिस कंपास सॉ फॉर द कटिंग इन द होल ऑर इन द ग्रू. ओके, देन just a minute. ओके, आय थिंक इट इज इनफ फॉर टुडे. एवढं जरी लक्षात राहिलं, एक दिवशी खूप सारं गॅदर झालं तर ते सगळं ग्रास्प होणार नाही. इथेच थांबून जाऊ आपण, कटिंग टूल पर्यंत थांबून जाऊ. पुढच्या सेशनला आपण कटिंग टूल चे वेगळे वेगळे टाइप्स आहेत हे परत एक्सप्लेन करेल मी तुम्हाला सगळे. हे चिझल एक्सप्लेन करायची राहिलेली आहे, चिझलचे टाइप्स, आणि नंतर आपण त्याचे वर्किंग बघू, की त्याचे व्हिडिओ बघू की हे सगळे टूल्स कसे दिसतात, कसे आहेत, त्याचं वर्किंग कसं असतं, कट कसे करले जातात, आणि नंतर पुढे पुढे आपण त्याचे जॉईंट्स वगैरे कसे बनवायचे ते बघू, त्याचे व्हिडिओज बघू. आज इथपर्यंत सफिशियंट आहे, आपलं कटिंग टूल पर्यंत आलोय आपण, एवढं सफिशियंट आहे आज. परत एकदा रिव्ह्यू देऊन देतो मी सगळं काय बघितलं आपण आज. या वी हॅव स्टार्टेड फ्रॉम टाइप ऑफ टूल्स. मार्किंग टूल आपण बघितलं पहिले, स्टील रूल आणि मार्किंग टेप किंवा मेजरिंग टेप बघितला. देन मार्किंग गेज बघितला. त्याच्यानंतर मार्किंग गेजचा पर्पज काय आहे, फ्लॅट लाईन किंवा स्ट्रेट लाईन काढायसाठी, किंवा मॉर्टॉइज. मॉर्टॉइजचा अर्थ, हा जो वर्ड आहे ना मॉर्टॉइज, याचा अर्थ होतो ग्रूव्ह. एखादा रेक्टँग्युलर, स्क्वेअर ग्रूव्ह किंवा होल, रेक्टँग्युलर होल, स्क्वेअर होल जे असतं त्याला मॉर्टॉइज म्हणतात. म्हणजे एखाद्या लाकडी पार्टवर एखादा ग्रू बनवतात ना कधी कधी फिटमेंटसाठी, एखादा रेक्टँग्युलर ग्रू होल बनवतात, तर त्याच्या लाईन्स आहेत दोन्ही. रेक्टँग्युलर असल्यामुळे त्याला दोन अपोजिट लाईन्स असणार दोन्ही साईडनं, अपोजिट लाईन्स त्या ड्रॉ करण्यासाठी हे मॉर्टॉइज स्पर यूज होतात. फॉर मेकिंग द मॉर्टॉइज मार्किंग हे स्पर किंवा पिन्स यूज होतात त्या मार्किंग गेजच्या. आणि ऑफकोर्स स्ट्रेट लाईन मार्क करायची आहे तर ही बॉटम वाली स्पर यूज होते. हा जो मधला पार्ट आहे विच इज कॉल्ड द स्टॉक ऑर द फेन्स, विच इज मुव्हेबल, विच इज फिक्स्ड बाय दिस स्क्रू. ओके, सो दिस इज द मार्किंग गेज. देन ट्राय स्क्वेअर. ट्राय स्क्वेअर वरती मार्किंग असते कधी कधी, कधी कधी नसते, मोस्टली राहते आजकाल मार्किंग. याचा जो होल्डिंग पार्ट आहे तो कास्ट आयरनचा बनलेला असतो. समटाइम्स इट इज ऑफ वूड, बट 90% इट इज ऑफ द कास्ट आयरन. हे यूज काय आहे ट्राय स्क्वेअरचा, 90 डिग्री अँगल चेक करण्यासाठी, स्क्वेअरनेस चेक करण्यासाठी, आणि या एच्या पॅरलल तुम्ही फ्लॅटनेस पण चेक करू शकता. म्हणजे एखादा लाकडी पार्ट 90 डिग्रीवर कट आहे की नाही, फ्लॅट आहे की नाही, तुम्ही या ट्राय स्क्वेअरनी यूज करू शकता. फ्लॅटनेस, स्क्वेअरनेस ऑफ द सरफेस. Then bevel protractor, it is used for marking different angles at the wooden part because this stem is movable at the screw. तुम्ही याला मूव करू शकता. डिजिटल असेल तर अँगल फिक्स होतो, डिजिटल नसेल तर इथे मार्किंग असतं त्याच्यावरून तुम्ही अँगल फिक्स करू शकता. सो मोस्टली डिजिटल यूज होते, तर अँगल फिक्स करून तुम्ही मार्क करू शकता लाकडी पार्टवर. कॉल द बिवेल फॉर मार्किंग द अँगल. Then there are fibers or marking knives. These fibers are made up of metal part, metal stem असते, हँडल मोस्टली प्लास्टिक किंवा वुडन असतं. मेटल स्टेम पॉइंटेड असते, शार्प असतं त्याचं जे टिप आहे ते. इट इज यूज फॉर मार्किंग ऑन द वुडन पार्ट. व्हाय इट इज यूज्ड, नॉट पेन्सिल, बिकॉज काही काळानं पेन्सिलचे मार्किंग हे मोडले जाऊ शकतात, पुसल्या जाऊ शकतात, म्हणून हे मेटलचे फायबर किंवा मार्कर किंवा नाईफ्स यूज करतात. डिफरंट शेप्सचे असतात ते, पण एक आहे की त्याचा जो टिप आहे तो पॉइंटेड असतो पेनासारखा. देन होल्डिंग टूल्स, सी क्लॅम्प, जी क्लॅम्प आणि बेंच व्हॉइस और कार्पेंटर व्हॉइस आर यूज्ड. This is made of metal, cast iron. This is movable screw. You can easily move here, loose or fix it.
the part, the workpiece is held here between this surface and this surface. या जॉच्या आणि या जॉच्या मध्ये एक वुडन पार्ट फिक्स केला जातो आणि त्याच्यावर मार्किंग वगैरे केलं जाऊ शकते. जर त्याचा फिक्स ऑपरेशन करायचं, स्टर्डी ऑपरेशन करायचं, कटिंग झालं, मटेरियल रिमूव्हल झालं, तर तुम्ही कार्पेंटर व्हॉइस मध्ये और बेंच व्हॉइस मध्ये त्याला फिक्स करू शकता. बेंच व्हॉइस और कार्पेंटर व्हॉइस इज फिक्स्ड टू अ बेंच और टेबल. One jaw is fixed, this jaw is fixed, and another jaw is movable jaw, which can be loosened and tightened with the help of this screw. In between these two jaws, wooden workpiece can be held and operations can be performed. Then striking tool, hammer is a important striking tool in the carpentry. There are number of types of hammers used, but basically the most important hammer used in the carpentry is this claw hammer, because it is having gong at the one end and claw at the another end. With the help of this claw, you can easily remove the nails which are struck before to the wooden part. हे रिमूव्ह करण्यासाठी या क्लॉचा यूज होतो, म्हणून हा कार्पेंटर यूज करतात. कार्पेंट्रीमध्ये या टाइपचं जे हॅमर आहे ते यूज होतं, क्लॉ हॅमर. Then there are planing tools. These are called jack plane and smoothing plane. Basically, these are planes used for the material removal and making the surface flat or plain. ओके, हे मेटलचे किंवा लाकडी असू शकतात, कन्व्हेन्शनली लाकडाचे असतात. नाउअडेज मेटल प्लेन्स आर युज्ड हॅव्हिंग वुडन हँडल और समथिंग. वुडन हँडल याच्यासाठी कारण की प्रॉपर ग्रिप मिळते त्यांनी, आणि हे मेटल ब्लेड असतात, त्याचे टिप एकदम शार्प असतात आणि ते हार्डन्ड केलेले असतात, सो दॅट मटेरियल कॅन बी इझिली रिमूव्ड अँड सरफेस कॅन बी मेड प्लेन. Then there are files used. These files having one stem and one handle. Handle be of the plastic or wooden. जे होल्डिंग साठी यूज होतं. एका हाताने हे हँडल होल्ड करायचं, दुसरा हात या टिप वरती ठेवायचा, आणि दिस विल बी मूव्ड अगेन्स्ट द सरफेस वेअर यू वॉन्ट टू रिमूव्ह द मटेरियल और मेक द सरफेस रफ for the gripping purposes. So these files are used. Files are of different types that we will see later. Flat file or rectangular file असते, triangular file असते, circular file असते, different types असतात. Then cutting tools, हे तर मी सांगितलेच तुम्हाला, that we will see in the next lecture or next session itself. Okay.